जय शिवराय मित्रांनो. कर्जमाफीविषयी एक नवीन अपडेट आहे मित्रांनो. व्हिडिओवर जर नवीन असाल तर व्हिडिओला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. म्हणजे असेच नवनवीन व्हिडिओ, नवनवीन माहिती सविस्तर तुमच्यापर्यंत पोहोचतील. चला मित्रांनो, व्हिडिओला सुरुवात करूया. महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुकीपूर्वी महायुती असो, महाविकास आघाडी असो यांनी स्पष्ट सांगितलं होतं की आम्ही सत्तेमध्ये आल्याच्या नंतर महायुतीतर्फे सांगण्यात आलं होतं की आम्ही 7/12 कोरा करू आणि महाविकास आघाडीतर्फे सांगण्यात आलं की आम्ही 3 लाखापर्यंतची कर्जमाफी करू. आणि याच आशेने महायुतीला राज्यातील जनतेने स्पष्ट बहुमताने निवडून दिल्याच्या नंतर आता शेतकऱ्यांना आशा लागली ती कर्जमाफीची. कमीत कमी 7/12 कोरा नाहीत तर नाही, कमीत कमी 3 लाखाची कर्जमाफी मिळावी या हेतूची वाट बघत असताना काल एका कार्यक्रमामध्ये एका कार्यकर्त्याने राज्याचे अर्थमंत्री तथा उपमुख्यमंत्री श्री अजित पवार यांना प्रश्न एक विचारला की दादा, कर्जमाफीविषयी काय. तर आपले अर्थमंत्री यांनी सांगितलं की आत्तापर्यंत आपण कर्जमाफीविषयी कोण्या भाषणामध्ये भाषण केलं काय, किंवा आपण काय कर्जमाफीविषयी बोललो काय. म्हणजे हे बघा, राज्याचे सरकार किती खोटारडं आहे. त्यांनी आश्वासनं देऊनसुद्धा आता हे पलटी मारायला तयार आहेत. आणि देवेंद्र फडणवीस यांनी भाषणात खूप वेळा सांगितलं होतं की 7/12 कोरा कोरा कोरा. मग आता काय झालं? तुम्हाला जनतेने एवढे स्पष्ट बहुमतानं निवडून दिल्याच्या नंतर तुम्हाला कर्जमाफी करा काय झालं? पण राज्याचे अर्थमंत्री अजित पवार यांना सांगितलं की सध्या राज्याची परिस्थिती ही डबघाईला आलेली आहे. सध्या तरी कर्जमाफीचा विषय हा जवळपास 6 ते 1 वर्ष शक्यता कर्जमाफीची नाही. आणि हीच गोष्ट आता शेतकऱ्यांना लक्षात घ्यायची आहे. येणाऱ्या महानगरपालिका, जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकामध्ये महायुतीला झटका द्यायची आता परिस्थिती निर्माण झाली आहे. जोपर्यंत आपण काय करत नाही तोपर्यंत सरकार जागेवर येणार नाही. हे एक तुमच्यासाठी अपडेट होतं मित्रांनो. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.